Hello friends, today we are going to see the chapter from your class 12 physics, and that is rotational dynamics. In a rotational dynamics, this is the chapter from your branch of physics called mechanics. In mechanics, we are studying the different types of the motions, in which a circular motion and rotational motion is the most important part of your rotational dynamics. मित्रांनो, ज्यावेळेस आपण फिजिक्समध्ये मेकॅनिक्स ब्रँच करत असतो त्यावेळेस आपल्याला विविध अशा प्रकारच्या मोशनचा स्टडी त्या ठिकाणी करावा लागतो. विविध प्रकारच्या या मोशन्समध्ये सर्क्युलर मोशन ही एक महत्त्वपूर्ण मोशन असते. त्यासोबतच तुम्हाला त्या आधारे पुढे चालून रोटेशनल मोशन स्टडी करायची आहे. म्हणून या चॅप्टरमध्ये आपण पहिला जो पॉइंट या ठिकाणी समजून घेणार आहे, दॅट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. नाउ सी, सर्क्युलर मोशन. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? ए मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle is called circular motion. See, a motion of particle along the circumference of circle is called circular motion. Means जेव्हा कोणत्याही प्रकारचा एखादा पार्टिकल सर्कलच्या अलॉंग अशा प्रकारे जर मोशन करत असेल तर या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं या ठिकाणी म्हणतो. We have different kinds of examples of this motion here in our nature. आपल्या निसर्गामध्ये अशा मोशनचे अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला भेटतील, ज्यामध्ये पहिलं उदाहरण आहे मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. आपल्या सूर्यमालेमध्ये, सोलार सिस्टममध्ये प्रत्येक ग्रह हा सूर्याच्या भोवती सर्क्युलर मोशन करत असतो. सेकंड एक्झाम्पल आहे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. तुम्हा सर्वांना ॲटमचं स्ट्रक्चर माहिती आहे. ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये तुमच्या सेंटरला असलेला न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या भोवती सर्व इलेक्ट्रॉन्स हे कुठली मोशन करतात, तर हे सगळे इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर मोशन या ठिकाणी करत असतात. सो दिस इज द अनदर वन इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ युअर सर्क्युलर मोशन. नाउ द थर्ड एक्झाम्पल दॅट वी आर लुकिंग हिअर, motion of vehicle along the curved road. है ना, ज्यावेळेस एखादं व्हेकल हे वळणाच्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतं, कर्व रोडवरून ट्रॅव्हल करतं, तेव्हा त्याने केलेली मोशन ही सर्क्युलर मोशन असते. नाउ लुक ॲट द फर्स्ट इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू युअर सर्क्युलर मोशन, अँड दॅट इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे सिम्बॉल आहे दॅट इज कॉल्ड थीटा. इट इज अ अँगल. हा एक प्रकारचा अँगल असतो. काय डेफिनेशन आहे पहा, अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल, इट इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचं एसआय युनिट आहे रेडियन. पहा ही काय कन्सेप्ट आहे, वेन पार्टिकल मूव्स फ्रॉम one position A to another position B during the circular motion, then this angle from OA to OB, this angle is called angular displacement. पहा, जेव्हा पार्टिकल A पासून B पाशी जातो तेव्हा तुमचा रेडियस वेक्टर हा काय करतो, सेंटर बरोबर थीटा हा अँगल डिस्क्राईब करतो, आणि याच अँगल थीटाला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. लक्षात ठेवा, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी असते, त्याला डायरेक्शन असते, आणि याची डायरेक्शन ही अलॉंग द रेडियस असते, अलॉंग द ॲक्सिस असते, अलॉंग द ॲक्सिस, या पद्धतीने. Now look at the next important point here, that is called angular velocity. Angular velocity, rate of change of angular displacement, it is called angular velocity. आपण जी बघा डिस्प्लेसमेंट शिकलो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम
इट इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीचं सिम्बॉल हे ओमेगा असतं आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओमेगा इट इज इक्वल टू थीटा अपॉन टी. म्हणजे जेव्हा एक पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये थीटा एवढी डिस्प्लेसमेंट टी वेळात करतो, त्या पार्टिकलची जी अँग्युलर स्पीड आहे ओमेगा ही आपल्याला थीटा अपॉन टी या फॉर्म्युल्याने अशा पद्धतीने मिळेल. पण आपण जर हीच कन्सेप्ट एक पूर्ण रिव्हॉल्युशनसाठी विचारात घेतली, एक पूर्ण रिव्हॉल्युशन, इथून एक पूर्ण रिव्हॉल्युशन, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल? 2 पाय. थीटाची किंमत झाली 2 पाय आणि ही एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला जो वेळ असतो याला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी असं म्हणतो. म्हणजे आपल्याला ओमेगाचा एक नवीन फॉर्म्युला इथं मिळेल 2 पाय अपॉन टी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट याचं जे SI युनिट असतं ते असतं रॅडियन पर सेकंद. SI युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी इट इज radian per second. Now look at the next important term and that is called angular acceleration. The rate of change of angular velocity it is called angular acceleration. The symbol is alpha bar. Magnitude form याचा जो फॉर्म्युला असतो ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी आणि याचं SI युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये त्याची स्पीड ओमेगा 1 पासून ओमेगा 2 पर्यंत चेंज करतो टी वेळेमध्ये, तेव्हा त्याचं अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा आपण लिहितो ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी अशा पद्धतीने. सो दिस इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन इज ऑफ 2 टाइप्स. जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलची स्पीड वाढत असते तेव्हा हे ओमेगा बार आणि अल्फा बार जे असतात हे दोन्ही ॲक्सियल वेक्टर एकाच डायरेक्शनमध्ये असतात. म्हणजे इथं काय होते तर स्पीड इनक्रीज होते. पण जेव्हा अँग्युलर ॲक्सिलरेशन हा ओमेगा बार म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीला अपोजिटली डायरेक्टेड असतो तेव्हा स्पीड काय होते डिक्रीज होते. स्पीड डिक्रीजेस, हा डिक्रीज करतो. म्हणजे हा जो अल्फा आहे दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि हा जो अल्फा आहे याला म्हणायचं निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सिलरेशन काय करतो स्पीड इन्क्रीज करतो, तर निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सिलरेशन हा स्पीड डिक्रीज करतो.